अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रतिपदा तिथीला नवरात्रीची सुरुवात झालेली आहे. या दिवशी बघा होती देवी शैलपुत्री, त्यानंतर दुसऱ्या देवी होती ब्रह्मचारिणी देवी आणि आज तृतीय आहे, म्हणजेच 5 ऑक्टोबरला बघा आपण तृतीयेच्या दिवशी देवी चंद्रघंटेचे पूजन होणार आहे. नवरात्रीचा तिसरा दिवस आहे म्हणून या तिथीला बघा तृतीया असे म्हटले जाते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिसरी माळ कोणती, तिसऱ्या दिवशीचा रंग कोणता, तिसऱ्या दिवशी देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा आणि यासोबतच कोणत्या मंत्राचा जाप करायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये भक्त देवीची आराधना करत असतात, देवीची प्रार्थना करतात. पण मात्र हे 9 ही रूप बघा शिवांची पत्नी म्हणजेच माता पार्वतीचे रूप आहेत. तर बघा माता पार्वतीच्या रूपाचे पूजन 9 दिवसांमध्ये नवरात्रीमध्ये केले जाते. तर का केले जाते, तर बघा वेगवेगळे रूप आहेत म्हणून या 9 दिवसांमध्ये त्या प्रत्येक रूपाचे पूजन केले जाते आणि प्रत्येक रूपांचं महात्म्य, प्रत्येक रूपाचे स्वरूप आणि प्रत्येक रूपाची शक्ती ही वेगळी आहे. त्यामुळे नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये प्रत्येक देवीच्या तत्वानुसार रंग घातला जातो आणि देवीला जो नैवेद्य असेल तो आवडीचा नैवेद्य दाखवला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नवरात्रीच्या तृतीयेची म्हणजे तिसऱ्या दिवसाची संपूर्ण माहिती. नवरात्रीचा तिसरा दिवस हा आज आहे, 5 ऑक्टोबरला आहे. या दिवशी देवी चंद्रघंटाची उपासनेने बघा भय दूर होतात, तसेच जन्मकुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत होतो. म्हणून ज्यांचा मंगळ ग्रह कमजोर आहे अशा लोकांनी या देवीची उपासना करावी. दुर्गा मातेच्या तिसऱ्या मातेच्या रूपातील देवीला कपाळावरती बघा अर्धचंद्र आहे म्हणून या देवीला चंद्रघंटा या नावाने देखील ओळखले जाते. ही देवी वाघावरती आरूढ आहे आणि त्याचबरोबर दशभुजा आणि त्यापैकी 4 हातांमध्ये त्रिशूल, गदा, तलवार आणि कमंडलू असून 5व्या हातामध्ये अभय मुद्रा आहे. देवीचे स्वरूप अतिशय शांतमय आणि कल्याणकारी आहे. तसेच सुवर्णासारखा चकचकीत वर्णही शस्त्र आणि अस्त्र धारण करणारी देवीची मुद्रा युद्धाची मुद्रा देखील म्हणून देखील ओळखली जाते. या देवीला चंद्रघंटा नावाने ओळखलं जातं आणि दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाचे प्रतीक म्हणून या देवीचं नवरात्रीच्या तृतीयेला पूजन केलं जातं. त्यामुळे आता चंद्रघंटा बघा भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते आणि आता चंद्रघंटा भक्तांना प्रत्येक परिस्थितीतून दुःखातून मुक्त करत असते. त्यांची उपासना केल्याने भक्ताला शौर्य आणि निर्भयपणा तसेच नम्र आणि सौम्य स्वभाव प्राप्त होतो. आणि म्हणूनच बघा तुम्हाला जर चंद्रघंटा देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर नवरात्रीच्या या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची आराधना करा. चंद्रघंटा देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्ही अर्पण करा. हे अर्पण केल्यामुळे देवी लवकरात लवकर प्रसन्न होते आणि देवीला प्रिय असणारा रंग आहे करडा आणि करड्या रंगाचे वस्त्र बघा आजच्या दिवशी परिधान करा. जर बघा पूजा अर्चना करत असाल आणि हा रंग आपल्या अंगावरती ठेवाल तर बघा या रंगाची जी शक्ती असेल तर ती आपल्याला त्या दिवशी प्राप्त होत असते. म्हणून या रंगाच्या शक्तीमध्ये सुद्धा खूप ताकद असते. त्यामुळे नवरात्रीच्या 9 रंगांना अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करडा रंग आहे आणि करडा रंग म्हणजेच इंग्लिश कलर, त्याला आपण मराठीत राखाडी म्हणतो. बघा हा रंग घातल्यामुळे आपल्याला या रंगाची शक्ती प्राप्त होते. बऱ्याच जणांना बघा इथे प्रश्न देखील पडू शकतो, शक्ती म्हणजे काय? तर बघा आपल्या अंगामध्ये खूप शक्ती येईल असं नाही, तर ते सूक्ष्म स्वरूपामध्ये असते आणि जी आपण फक्त अनुभव करू शकतो. जर बघा एखाद्या ठिकाणी आपलं काम होत नसेल आणि तिथे जर आपण करड्या रंगाचे वस्त्र घालून गेलो तर ते काम त्या दिवशी पूर्ण होत असते. तेव्हा शक्ती त्या सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात. त्या आपलं किंवा आपण बघा असं सुद्धा म्हणत असतो की हा कलर बघा मला खूप प्रिय आहे, मला लकी आहे म्हणून मी ह्या रंगाचे आज कपडे घातले. तर अशा पद्धतीचं हे बघा ती शक्ती जी आहे तर ती काम करत असते. त्यामुळे बघा करड्या रंगाचे कपडे तिसऱ्या दिवसांवरती घालावे. या दिवशी बघा माळसुद्धा करड्या रंगाची घातली जाते. करड्या रंगाची आपल्याला फुलं मिळणार नाही आणि बघा करड्या रंगाची आपल्याला झाडाची पानेसुद्धा मिळणार नाही. जर बघा कोणत्या भागांमध्ये असेल तर नक्कीच तुम्ही करड्या रंगाची घालू शकता. फुलांची माळ देवीला अर्पण करू शकता. अन्यथा देवीला पांढऱ्या रंगाची, पिवळ्या रंगाची फुले अर्पण केली तरीसुद्धा चालतं. किंवा बघा या फुलांची माळ देवीला अर्पण केली तर बघा त्यासोबतच देवीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होण्यासाठी मंत्रसुद्धा बोलायचा आहे. तर चंद्रघंटा देवीला एक मंत्र समर्पित आहे. तर तो मंत्र असा आहे: पिंडस प्रवरा रूढांड कोपास्र केरुता प्रसाद तनु ते महिम चंद्रघंटे ती विसृता हा मंत्र आहे. तर बघा तिसऱ्या दिवशी हा मंत्र बोलायचा आहे. देवी चंद्रघंटेला समर्पित करायचा हा मंत्र बोल. हा जर मंत्र तुम्हाला येत नसेल तर या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम. हा मंत्र जरी म्हटला तरी सुद्धा चालेल. हा मंत्र बघा प्रत्येकालाच येतो आणि हा मंत्र सोपा पण आहे आणि हा मंत्र तुम्ही जो आहे तर तो या तिसऱ्या दिवशी म्हणू शकता.
बघा या मंत्राची एक माळ तरी अवश्य जप करावी, कारण बघा मंत्राची माहिती सांगणारा हा खूप शक्तिकारी असा मंत्र आहे. भूतलावरती धर्माचे रक्षण करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते. त्यामुळे या देवीची उपासना आराधना केल्याने आध्यात्मिक तसेच आत्मिक शक्ती प्राप्त होत असते आणि देवीप्रमाणेच आपल्याला सुद्धा आपल्या आतमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि प्रत्येक कार्यामध्ये सिद्धी प्राप्त करण्यासाठी तो आत्मविश्वास अतिशय महत्त्वाचा ठरतो. तसेच या दिवशी जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर तुम्हाला यश, प्रगती, कीर्ती, मान सन्मान सुद्धा प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिसरी माळ देवीला अर्पण करायची आणि सोबतच बघा मंत्र झाल्यानंतर देवीची तुम्हाला आरती करायची आहे, कथेचं वाचन करायचं आहे. चंद्रघंटा देवीला बघा ही कथा समर्पित आहे. बघा जेव्हा असुरांचा प्रमुख महिषासुराने प्रचंड शक्ती प्रदान करून देवतांचा पराभव केला आणि स्वर्गही काबीज केला, तेव्हा देवतांनी ब्रह्माजींना अशा ठिकाणी नेले जेथे विष्णूजी आणि शिवजी बसले होते. त्यानंतर देवतांनी त्यांचा भूतकाळ त्यांना सांगितल्यानंतर त्यांना खूप राग आला आणि त्रिदेवांच्या असीम शक्ती, ऊर्जा आणि तेजातून एक ऊर्जेचा किरण बाहेर आला. त्याने विशाल देवीचे रूप धारण केले. त्यानंतर सर्वांनी तिला नमस्कार केला आणि महिषासुरापासून मुक्तीसाठी प्रार्थना केली. त्यांच्या संमतीने सर्व देवी देवतांनी देवीला शस्त्र दिली आणि त्यानंतर देवराज इंद्राने देखील बघा आपली घंटा भेट दिली. घंटा स्वीकारल्यानंतर देवीच्या मस्तकाच्या एका बाजूला अर्धचंद्राच्या रूपात ती दिसू लागली आणि तेव्हापासूनच देवीचे नाव चंद्रघंटा असे पडले. देवीचे रूप अगदी पाहण्यासारखे होते. सोन्यासारखा तो दिवस, तेजस्वी रंग, शिवाय देवीला 3 डोळे आणि 10 हात होते. त्यांच्या हातामध्ये कमळ, गदा, धनुष्य, बाण, त्रिशूल, खग, खापर आणि चक्र यासारखी वस्त्रे देखील होती आणि बघा शस्त्रे देखील होती आणि देवी सिंहासनावरती स्वार होती आणि हे देवीचे रूप युद्धासाठी सज्ज होते. आणि म्हणूनच असे म्हणतात की चंद्रघंटा देवीची उपासना करणारा साधक हा सिंहासारखा निर्भय आणि पराक्रमी होतो. त्याचबरोबर या देवीचे स्वरूप अत्यंत सौम्य आहे. त्यामुळे देवीच्या उपासकांमध्ये सुद्धा वीरता आणि निर्भयतेबरोबरच सौम्यतेचा सुद्धा प्रवेश होतो. त्यामुळे चंद्रघंटा देवीची उपासना करणाऱ्या साधकांमध्ये हे सर्व गुण येण्यासाठी देवीची प्रार्थना करावी लागेल, देवीची आराधना करावी लागेल आणि त्यासोबतच जे नियम सांगितले आहेत त्या नियमांप्रमाणेच तुम्हाला वागावे लागेल. हिंदू पुराणानुसार चंद्रघंटा देवीची आणखीन एक कथा आहे. बघा जेव्हा देव आणि असुर यांच्या दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होतं तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवांवरती विजय मिळवला होता. साक्षात इंद्रदेव यांचे सिंहासन सुद्धा महिषासुराने हिसकावले होते आणि त्यामुळेच महिषासुर स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला. हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले. स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींकडे आले, जिथे जाऊन सर्व देवतांनी असुरांनी केलेल्या अत्याचाराबद्दल इंद्र, चंद्र, सूर्य, वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल परमेश्वराला सांगितले. देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे सुद्धा अशक्य झाले आहे. मग हे ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि शिव किंवा शंकर हे खूप क्रोधित झाले. त्याचवेळी या तिघांनी एकच आवाज केला आणि त्या आवाजासोबतच या तिघांच्याही मुखातून एक ऊर्जा बाहेर पडली. देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या ऊर्जेमध्येच मिसळली गेली आणि या सर्व देवी देवतांची ऊर्जा तसेच त्रिमूर्तींची ऊर्जा 10 दिशांमध्ये पसरली. मग तिथे एका मुलीचा जन्म झाला. भगवान शंकर आणि त्यानंतर बघा त्या देवीला आपला त्रिशूल दिला. भगवान विष्णूने तिला सुदर्शन दिले. इंद्रदेवाने आपला वज्र आणि ऐरावत दिला. तर सर्व देवी देवतांकडे असणारे शस्त्र देवींकडे देवतांनी दिले आणि भगवान विष्णूने असे 2 शस्त्र दिले, जे वस्त्र दिले ते कधीही फाटणारे नव्हते. सप्तशतीच्या पाठामध्ये सुद्धा बघा दुसऱ्या पाठामध्ये याचे वर्णन केलेले आहे. जर तुम्ही वाचलं नसेल तर ते तुम्ही दुसरा पाठ नक्की वाचू शकता. देवीला सिंह वनराजाने दिले. बघा हिमालयाने पर्वत दिला तर पृथ्वीने नागारा दिला. यासारखे अलंकार घेऊन ज्यावेळी देवी युद्धाला निघाले त्यावेळी महिषासुराने सुद्धा खूप सारे सैन्य आणले होते. खूप सारे म्हणजे लाखो करोडोमध्ये सैन्य आणले होते. या पाठामध्ये बघा याचा संपूर्ण विस्तृतपणे तुम्हाला वाचल्यानंतर त्याचा अर्थ कळेल. मग देवी या सर्व शस्त्रांसह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवरती आली आणि देवीचे हे विशाल रूप पाहून महिषासुराने आपल्या शस्त्रांसह सर्व देवी सैन्यांना देवीवरती हल्ला करण्यास सांगितले. त्यावेळी महिषासुराशी देवीचे युद्ध सुरू झाले आणि देवीने महिषासुरावरती विजय मिळवला. या युद्धामध्ये देवीचा विजय झाला. देवीचा विजय करण्यासाठी अनेक देवी देवता स्वर्गांमधून अनेक वाद्यांचा आवाज करत होते, वाद्य वाजवत होते.
उदेस्तू आंबे उदेस्तू उदयस्तू आंबे अशा गर्जना करून देवीला प्रोत्साहन देत होते. तर अशा पद्धतीने देवीच्या एका विशाल रूपाने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. तर ही आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाची चंद्रघंटा देवीची कथा. चंद्रघंटा देवीला कोणता रंग प्रिय आहे आणि या दिवशी देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा? तर बघा, देवीला असं म्हणतात की दूध प्रिय आहे, त्यामुळे त्या दुधापासून बनलेले पदार्थ जसं की खीर, मिठाई देवीला अर्पण करता येते. तर तुम्ही यापैकी काहीही देवीला अर्पण करू शकता. घरी बनवलेली खीरसुद्धा तुम्ही देवीला अर्पण करू शकता आणि बाहेरून आणलेली मिठाईसुद्धा तुम्ही देवीला अर्पण करू शकता. तर अपेक्षा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यानंतर असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.